जाकीर सोहेल ऊपर आइए प्लीज. स्पर्धेमध्ये जे पॅनलचे पंच अजी ममदुले सर असतील, मोहम्मद साद लुलाणी आणि जावेद लुलाणी साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार करतोय. कुणाल पेनकर साहेबांचं स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या कुणाल पेनकर सरांसाठी. अप्रतिम काम त्यांचं राहिलं. यानंतर मी अशा अंपायरला बोलवेल ज्या अंपायरने कित्येक गोलंदाजांना लगेच चांगली गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडलाय. कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये या पंचांचा बॅनर लागतो. काय कराडचा क्रिकेट सुधारवलाय. भिवंडीला बिलॉ शाहिद मोमीन सरांसाठी तयार पाहिजेत. शाहिद मोमीन सर थ्रो स्पेशलिस्ट अंपायर आहेत आणि कित्येक गोलंदाजांना चांगलं वळण या अंपायरचं लावलंय. आणि शाहिद मोमीन सर मागील 6 दिवसापासून उभे आहेत आणि चांगलं काम त्यांनी केलंय. शाहिद मोमीन सर पाहू शकाल अप्रतिम काम त्यांनी केलंय. या स्पर्धेचा आपण सत्कार करतोय. वेल डन शाहिद सर, अप्रतिम काम तुमचं राहिलं. यानंतर मी विनंती करेल विश नेटवर्क मनीष निजाई लगेच या प्लीज. विश नेटवर्कचा खूप चांगला टेलिकास्ट राहिला. खूप चांगला त्यांनी यूट्यूब लाईव्ह मागे 6 दिवसापासून ही स्पर्धा पूर्ण कानाकोपऱ्यात पोहोचली. पूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा आपण स्पर्धा पाहिली गेली विश नेटवर्कच्या माध्यमातून. याचा मनीष निजाई यांचा आपण सत्कार करतोय. मोहम्मद साद या. ऐनुद्दीन सय्यद आपण सुद्धा वरती यायचं आहे. मनीष निसाई यांचा आपण सत्कार करतोय. म्हणजे विश नेटवर्कची पूर्ण टीमचा सत्कार आपण करतोय. यानंतर अंबे साऊंड्स कविश व्यास. अंबे साऊंड्स कविश व्यास या लगेच. हा लोकल पोलीस त्यांचा असं टॅगलाईन आहे. आमची ऐनुद्दीन सांगतात. हा कविश अय्या कविश व्यास यांचं आपण स्वागत करतोय. आमचे डीजे मास्टर खूप चांगलं त्यांनी काम केलंय. हा पोलीस, त्यांना पोलीस सांगितलं गेलं, त्यांचा आपण सत्कार करतोय. यानंतर विनंती करेल प्रशांत लीलावती कृष्ण असतील लगेच या. प्रशांत प्लीज. प्रशांत या. लीलावती कृष्ण LED हां त्यांनी सुद्धा यायचं प्लीज. लीलावती कृष्णजी प्रशांत या लगेच. प्रशांत राउत. देखिए ISPL वानखेड़े में आज की स्क्रीन लगी हुई है. IPL में स्क्रीन लगी हुई है. दादाजी कोंडे में ISPL में स्क्रीन लगाई है. यानी स्क्रीन खूप चांगलं काम करतात. लीलावती कृष्ण मी धन्यवाद करेल आमचे ओवी ग्रुप तेजेंद्र सिंग साहेब, अरुण माने साहेब त्यांच्या माध्यमातून ह्या जॉईंट झालेत. प्रशांत इकडे. हां खूप चांगलं काम त्यांचं राहिलंय. यानंतर आपण लगेच यूट्यूब आणि लीलावती कृष्णसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रा. विश नेटवर्क आणि लीलावती कृष्णसाठी खूप चांगलं काम त्यांनी केलंय. यानंतर नांदगावचा चॉकलेट बॉय मागील 4 दिवसापासून जोडले गेलेत. मुरमय ठाकूर या. मुरमय ठाकूरचा पण सत्कार करतोय. मुरमय ठाकूर. अरुण माने साहब या. तेजेंद्र सिंह सर या. मनीष पटेल और कल्पेश वारिया सर आइए प्लीज. आप सभी लोग आइए. ओवे ग्रुप यूसुफ तुम भी चले जाओ कमेंटेटरी पैनल. यानंतर आपण अजून एक सत्कार करणार आहोत. मुरमय मोरे आणि मीठ ठाकूर या. और मुरमय मोरे आपण यायचं आहे. खूप चांगले स्कोरिंगची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. त्यांचा आपण सत्कार करतोय. मुरमय मोरे आणि मीठ ठाकूर. MM फायटिंग आपण पाहिली आहे आणि MM यांचा आपण सत्कार करतोय. यांनी खूप चांगली स्कोरिंग केली आहे. त्यांचा सत्कार या. मुरमय या ना लगेच. मीठ आपण सुद्धा यायचं. या दोघांचा आपण सत्कार करतोय. यांचा सत्कार केला जाईल. हाँ तेजस सर आइए ना. तेजेंद्र सिंह सर आप थकना नहीं, हमें और लड़ना है. तेजी सर, कल्पेश वरे सर आइए ना प्लीज. वरे सर, मनीष पटेल सर, आप सभी लोग आइए. ओवी ग्रुप यहाँ पर चाहिए. अभी जवान है ग्रुप, अभी बहुत सारे हमें काम करने. कल्पेश सर आइए ना. सफेदी बालों में आइए अपन. आप अभी तक शेखते हुए नजर आएंगे. हाँ याचा आपण सत्कार करतोय. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. या दोघांसाठी खूप चांगली स्कोर भूमिका पार पाडली आहे. हे जे 2 व्यक्ती आपल्याकडे आहे ना, हे स्कॉरर आहे. यांनी जे स्कोअर लिहिलेला आहे त्याची स्कोअर बुकमध्ये जेवढी टुर्नामेंट झालेली आहे त्याच्यात एक पण मिस्टेक नाही केलेली त्या लोकांनी. म्हणजे एकही खोडखाड केलेली नाही मिळत. या दोघांचा मी खास अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. आणि आता आपण सत्कार करणार आहोत या टुर्नामेंटचे मेन सूत्रसंचालक, समालोचक
बोईसरचा एक भरभक्कम आवाज, नाव त्यांचं युसुफ सय्यद आहे. जबरदस्त समालोचन पालघर बोईसरमध्ये जिकडे कुठे टुर्नामेंट असतात ते नाव आपण सातत्याने पाहतो, सातत्याने ऐकतो. तेच नाव आज देखील आपण ऐकणार आहोत. युसुफजी सय्यद सर यांचा सत्कार करण्यात येईल. ऐनुद्दीन सय्यद आणि जावेद भाई यांना विनंती करतो की प्लीज आपण या आणि युसुफजी सय्यद यांचा सत्कार करण्यात येतोय व्यासपीठावर. एक जबरदस्त भरभक्कम आवाज बोईसरचा युसुफ सय्यद म्हटलं की एक हँडसम पर्सनॅलिटी. मान्यवरांच्या हस्ते युसुफ सर यांना माईची शाल आणि तदनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत समारंभ करण्यात येतोय. आज जबरदस्त काम आपल्या स्पर्धेचे मेन समालोचक, मेन कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो, एकदम भरगच्च आवाज आणि अतिशय सुंदर असं त्यांनी एक समालोचन केलं आहे. पीछे आया पीछे पीछे आ भाई कमेंट्री मजा आ गया जान है ये हमारी जान के साथ ये हम सब एक जान है ये हम सब जो है ना एक जान बेस्ट कॉमेंट्री एकदम. सन्मान आणि ते कोण ठाकूर दोघांचे अतिशय सुंदर, दोघांचे अतिशय सुंदर असे कॉमेंट्री. अतिशय म्हणजे बॉल कुठे गेला, कसा गेला, त्याला गुळगुळीत केला, कसा जोरात गेला. हा, आता मी परत देतोय ना. अजून एक सन्मान असणार आहे. बघा पाहू शकाल पहिल्या दिवसापासून रात्री 3 रात्री 4 जेव्हा जेव्हा वाजल्यात पूर्ण मनचं त्याने सांभाळलं. आणि महिला आहेत अर्पिता तिवारी, आपण यायचं अर्पिता तिवारी आमचे न्यूज रिपोर्टर आहे, परंतु त्याने खूप चांगला, मित्रांनो इथं टाळ्या होऊन जाऊ द्या अर्पिता साडी, खूप चांगलं काम अर्पिताने केलं. अर्पिता तिवारीचा आपण सत्कार करतोय. मोहम्मद साद लोण्याचे शुभस्ते अर्पिताजी आईये और अर्पिता तिवारी. मित्रांनो इथं टाळ्या होऊन जाऊ द्या. पूर्ण चांगली जबाबदारी पार पाडली आहे या स्पर्धेमध्ये आणि पुष्पगुच्छ आणि पाहू शकाल महिलांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बाळगतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हां, जावेद सर काय सांगतील मला वाटतं. मला वाटतं 12 ते 13 सगळ्यात जास्त काम अर्पिताने केलंय. धन्यवाद अर्पिता, उपरला आपको इससे और तरक्की बक्षे. यानंतर अजून एक सन्मान मंगलमूर्ती डेकोरेशन्स कोणी असेल तर लगेच मंगलमूर्ती डेकोरेशन्स. जावेद सर एक सन्मान और रहेगा, एक सन्मान और रहेगा. शोएब भाई मामू, मामू आपण यायचं आहे. शोएब मिस्टर मामू, मामूचा सत्कार अपन करना आहोत. जायद भाई मामू का सम्मान करना बहुत जरूरी है. मैनेजर थे शोएब भाई और मयंक बाजपेयी सर, आपण यायचं आहे. मयंक बाजपेयी जी आप भी आइए प्लीज. हा, या दोघांचा आपण सत्कार करतोय. सत्कार समारंभ करणं खूप गरजेचं आहे प्रत्येकांचं, कारण की शहीद मुल्ला सर आइए, शहीद मुल्ला सर आइए प्लीज. शहीद मुल्ला साहब का भी सत्कार करेंगे हमारे मंच पर, तीनों को एक साथ. गुड्डू पटेल, गुड्डू पटेल सर आप भी आइए प्लीज. बहुत बहुत धन्यवाद मामू आपका भी. तो पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहुण्याचा सत्कार आपण करतोय. खूप धन्यवाद प्रत्येकाचा. जास्त वेळ न दवडता आपण जे षटकार चौकार लगावले किंवा पूर्ण ओवी ग्रुप जावेद लुलेण्याचा आपण सत्कार करणार आहोत. करून घ्या सर. जावेद लुलेण्या साहेबांचा आपण सत्कार करतोय. जावेद लुलाणे साहेबांचा हार्दिक पटेल, हार्दिक यांचं आपण स्वागत करतो. हार्दिक अधिक स्वागत मिस्टर हार्दिक. कौस्तुभ भाई राउत और स्टेफन भाऊ की तरफ से ये
बघा मित्रांनो, नक्कीच पाहू शकाल ऐनुद्दीन सय्यद यांचे सुपुत्र दोन्ही आहेत. दोन्ही सुपुत्र आहेत. त्याने पहिल्या रात्रीपासून रात्री 3 किंवा 4 इकडे गाजवले आहेत. जकी आणि अब्दुल, आपण दोघांनी यायचं आहे. अब्दुल आणि जकी दोघांचा सत्कार केला जाईल. लहान आहेत मित्रांनो, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. लहान लहान पोरं झोपतात परंतु पूर्णपणे नाईटला सामने पाहिलेत. जकी आणि अब्दुल हा चेंडू घेऊन फिरतात आणि पूर्णपणे ह्याने रात्र गाजवली आहे. एकदा होऊन जाऊ द्या टाळ्या. ऐनुद्दीन सय्यदच्या पावलावर पाऊल याने टाकलाय. महबूब सय्यद त्यांचे आजोबा त्यांच्या पावला पाऊल टाकलाय असं मला वाटतं. कारण महबूब सय्यद हे सुद्धा एक आपल्या वेळामध्ये हा महबूब सय्यद या दादाजी आणि आजोबा असणं गरजेचं आहे. आजोबा जावेद भाई, दादाजी की बहुत सारे किस्से रहे हैं. उनके ऐनू भाई के भी बहुत किस्से रहे हैं और आने वाले वक्त में उनकी नवासे के पोतों के भी किस्से रहेंगे. ये छोटे छोटे बच्चे, ऐनू सैयद थोड़ा सा इमोशनल हो चुके हैं. ऐसा लग रहा है मुझे बच्चों का स्वागत वहां पर किया जा रहा है. स्पेशल एक और अनाउंसमेंट रहेगी. सभी के हो चुके आखिरी. रहीम रहीम शेख का हम इस्तेमाल करेंगे. रहीम आइए. रहीम का इस्तेमाल किया जाएगा हमारे मंच पर. हाँ, रहीम का इस्तेमाल किया जा रहा है. इसके बाद बघा मी जे नावं घेईल त्याने वरती यायचं, त्यांना आपण कॅश प्राईज देणार आहोत. षटकार, चौकार आणि डॉट बॉलसाठी कॅश प्राईज होते ते आपण देणार आहोत. प्रथमतः प्रथमेश ठाकरे आपण यायचं. पहिल्या षटकामध्ये तेव्हा ते कॅश प्राईज होता. प्रथमेश ठाकरे ते नाहीये, त्यांच्या बिहाफवर कोणी यायचं त्याला 2000 रुपये कॅश प्राईज आहे. सौरभ राऊत आणि स्टेफन भाऊ यांच्याकडून. कौस्तुभ राऊत आणि स्टेफन यांच्याकडून ते डॉट बॉलसाठी 2000 रुपये. हा, अब्दुल या हाँ, अब्दुल हा शेवटचा सत्कार आहे. से मैं हर बहुत झगड़ा हुआ है मेरा उसके साथ में, लेकिन उसके ऊपर एक ही भूत सवार था कि वो भी एकता यूनिटी टूर्नामेंट जो है ना उसको सक्सेस बनाने का जिसने भूत सवार था, पागलपन सवार था, ही इज नन अदर देन माय ब्रदर जावेद लुलानिया. हाँ, इन्हों को पूछो. तो जावेद जो है वो एक बहुत जिद्दी लड़का है, बहुत जिद्दी है. और एक काम जब वो हाथ में लेता है तो उसको छोड़ता नहीं है. और उसने ये करके बताया. एक बार जोरदार उसके लिए तालियां, सब लोग जोर तालियों का आवाज आना चाहिए. हाँ हाँ. और मैं हमारे आसिफ भाई और हनीफ भाई लुलानिया को बोलता हूँ और उसकी पूरी टीम यहाँ पर खड़ी हो जाए. पूरे द मेटिकुलसली दे हैव प्लान द प्रोग्राम ईच एंड एवरी. तो ही इज ओनली एंड ओनली ऐनुद्दीन सैयद. प्लीज कम सैयद. बहुत जबरदस्त, इसका भी तालियों से स्वागत किया जाए. बहुत बड़ा काम किया इसने. और ये ऐनू का एक ख्वाब था, जावेद का एक ख्वाब था. वो ख्वाब अभी पूरा हुआ है, लेकिन अभी ये शुरुआत है. ये शुरुआत अभी आगे आने वाले दिनों के अंदर एक बड़ा जो है ना और भी बड़ा टूर्नामेंट करेंगी और बड़ा काम करेंगी. इसके लिए मैं कहूंगा कि जिंदगी की आखिरी उड़ान अभी बाकी है. आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो मापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. जावेद लुलानिया कहते हैं कि न डरा मुझे वह वक्त, न डरा मुझे ये वक्त, तेरी हर कोशिश नाकाम होगी. न डरा मुझे ये वक्त, तेरी हर कोशिश नाकाम होगी. क्योंकि जिंदगी के मैदान में खड़ा हुआ हूँ दुआओं का लश्कर लेकर. जमी पे घर बनाया है मगर जन्नत में रहता हूँ. कितना खुश नसीब हूँ कि मैं हिंदुस्तान में रहता हूँ. आता प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू होत आहे. सॉरी तुम्ही सगळे थांबलेत, धन्यवाद. आणि आम्हाला सगळं झेललं तुम्ही इकडे एवढं सगळं चालू असताना. युसुफ भाई कुठे गेले? ठाकूर ये. आणि जरा प्रोग्राम लवकर कर, बिचाऱ्यांना घरी जायचं आहे. फक्त एक कुठलं एक
यूसुफ भाई जहाँ भी है यहाँ पर आ जाए, ऐनुद्दीन सैयद यहाँ पर आ जाए। और अभी जो है वो प्रोग्राम का जो अवार्ड सेरेमनी है, जो इतनी ट्रॉफीज है, ये ट्रॉफी जो पूरी स्पॉन्सर की गई है वो हाजी अब्दुल मजीद लुलानिया के नाम से पूरी ट्रॉफी स्पॉन्सर की गई है। तो सभी टीम यहाँ पर एक नज़दीक आ जाए, जितना हो सकता है उतना नज़दीक आ जाओ आप लोग। अभी आप लोगों का अनाउंसमेंट होगा। शुक्रिया मिस्टर रफीक सर की आवाज़ आप सुन रहे थे। देखिए पहले हम कैश प्राइज देंगे कौस्तुभ राउत के थे जो कैश प्राइज लगे थे डॉट बॉल्स के लिए। प्रथमेश ठाकरे उनके भी यहाँ पर अवधूत कामत यहाँ पर है, आपको 2000 रुपए के नाम। अवधूत ये पैसे आप देंगे 2000 रुपये 2000 रुपये कॅश प्राइज जावेद एव्हांच्या शुभ असं दिलं जातं। मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या कौस्तुभसाठी। त्यानंतर कौस्तुभ आणि स्टेफन भाऊ यांच्याकडून षटकासाठी 1000 रुपये आणि चौकासाठी 500 रुपये होते। वीरेंद्र बाबरे आपण यायचं आहे। वीरेंद्र बाबरे एक षटकार लगावला आणि एक चौकार। वीरू लगेच यायचं चला। तुम्हाला 1500 रुपये कॅश प्राइज, एक षटकार एक चौकार तुम्ही ठोकलाय, तुम्हाला 1500 रुपये कॅश प्राइज कौस्तुभ राऊत आणि स्टेफन भाऊ यांच्याकडून। स्टेफन आणि कौस्तुभ राऊत यांच्याकडे दिले जातील 1500 रुपये। एक षटकार एक चौकार पालकर वंडर बॉय। त्यानंतर अक्षय घरत काटाय संघाचे अक्षय घरत या, त्याने एक षटकार ठोकले त्यासाठी 1000 रुपये आहेत। अक्षय घरत या। अक्षय नाही आहेत त्याचे लगेच या, त्याच्या बिहावर कोणी खेळाडू लगेच यायचं प्लीज। टाळ्या वाजवायला पाहिजेत कारण की टाळ्या कोणासाठी, कौस्तुभ राऊत आणि स्टेफनसाठी ज्यांनी पैसे लगावलेत, चांगला प्रोत्साहन त्यांनी या खेळासाठी। यानंतर भार्गव पाटील ज्यांनी एक षटकार ठोकला। भार्गव या। भार्गव पाटील नाही आहेत मला वाटते, अवधूत आपण यायचं आहे। हे षटकासाठी 1000 रुपये आहेत आणि चौकार जितेश घरत, आकाश पाटील आणि भार्गवला 500 अजून द्यायचे आहेत। भार्गवला 500 अजून द्या, चौकार सुद्धा त्यांनी मारलाय शेवटच्या चेंडूवर। थांब 500 रुपये अजून घेऊन जायचे। हा बरोबर। जितेशने एक चौकार लगावलाय आणि आकाश पाटील काटाय संघाचे आकाश पाटील दोघांनी लगेच या चला, जास्त वेळ न दवडता आपण यायचं आहे। त्यांना 500 रुपये कॅश प्राइज आहे, या लगेच। जितेशला 500 रुपये आणि आकाश पाटील आणि पाहू शकले। नक्कीच मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या, या आमचा प्रथा आहे, मोठ्यांचा पण सन्मान करतो प्रत्येक वेळी। आशीर्वाद जितेशने दर्शवला। हार्डलक जितेश, पण चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात आणि आकाश पाटील हार्डलक। चला आपण फायनल मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत। फायनल मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकामध्ये 12 धावा खर्च केला, 2 गडी बाद केले, अवधूत कामत ठरला मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच। यायचं अवधूत कामत ठरलाय मॅन ऑफ द मॅच। हा अवधूत कामतला आपण देतोय मित्रांनो मॅन ऑफ द मॅच। सातपाडीकरांचा अभिमान आहे अवधूत आणि हा संघनायक आहे आणि कॅप्टन ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच। ओवी ग्रुपचे प्रत्येक सदस्यांनी यायचं। मनीष सर आइए ना, तेजेंद्र सिंह सर, तेज जिनके चेयरमैन हमेशा आइए सर, यहाँ पर आइए प्लीज। कल्पेश वरैया सर आपको भी आना होगा सर, या ना। कमलेश वरैया सर या प्लीज। यानंतर जास्त वेळ न दवडता आपण उत्कृष्ट गोलंदाज देणार आहोत। बघा खूप सारे खेळाडू खेळले, परंतु ज्या खेळाडूने 5 विकेट घेतल्या तो ठरलाय या सामन्यामधला बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट। बेस्ट बॉलरची ट्रॉफी विनंती करेल देण्यासाठी कमलेश वरे सर यायचं आणि बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट पालघर वंडर बॉय वीरेंद्र बाबरे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। सातपाडी संघाचा पण पालघर वंडर बॉय आहे। पालघरचं नाव या खेळाडूने पूर्ण महाराष्ट्र बाहेर सुद्धा घेऊन गेला। अनेक शतकाच्या नावावर सगळ्यात जास्त सिरीजच्या नाव राहिल्यात, तब्बल 5 सायकल 2 बाईक या खेळाडूच्या नावावर। यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बघा 3 खेळाडू होते।
त्यामध्ये आपण प्रत्येकाला एक एक अवॉर्ड देतोय. आमच्या कमिटीच्या माध्यमातून एकाच खेळाडूला 3 अवॉर्ड किंवा 2 अवॉर्ड देत नाही आहेत. हा, तो खेळाडू ठरलाय चॉकलेट बॉय सातपाडी, तो म्हणजे भावेश पाटील किड, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. भावेश पाटील नाही आहेत, श्रेयस देवा पण या, बेस्ट बॅटर. तेजेंद्र सिंह साहब या, तेजेंद्र सिंह साहब, तेजी सर आइए. नाम तेजेंद्र है, चेहरे पर थोड़ा सा भी नर्वस पड़ा, तेजी रखना चाहिए. मी प्रत्येक वेळेस सांगितलं, सोनार की और एक सरदार की अन होऊ शकेल. भावेश पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. यानंतर आपण 5वा क्रमांक देणार आहोत. 5वा क्रमांक कॅश प्राइज त्यांच्यासाठी आहे. मी विनंती करेल सातपाडी ध्रुव ब संघ 5व्या क्रमांकावर राहिला, आपण यायचं आहे. सातपाडी ध्रुव ब संघ 5व्या क्रमांकाचा. वीरेंद्र सर कोण आहे का यायचं आपण लगेच. सातपाडीकर कोण आहेत या लगेच या. शपथ मुल्ला आपण आहेत, आपला सुद्धा वेलकम असेल. AA कुडूसचे मॅनेजर आहेत तिकडे, पूर्णपणे नाईटला मॅच पाहते शपथ मुल्ला भाई. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. 5व्या क्रमांकाचा बक्षीस क्रमांक पाहतोय सातपाडी ध्रुव ब संघाला जातोय. मित्रांनो तिकडे टाळ्या होऊन जाऊ द्या, एकदा टाळ्या वाजवायला पाहिजेत, कारण संघ खूप चांगला खेळला. यानंतर 4था बक्षीस क्रमांक बघा. 4थं बक्षीस क्रमांक जर पाहायला गेला तर जो संघ फायनल मारतो त्याच्या रनअप संघाला आपण 3rd प्राइज देतो, हे नियम राहिलेत. आणि 4था बक्षीस क्रमांक जर पाहायला गेला तर संघ ठरलाय तो म्हणजेच मैत्री ग्रुप पालघर. है सर, एक मिनिट सर. येस येस येस, थोडंसं क्रेशन झालंय. थोडंसं माफी असावी, थोडंसं क्रेशन घ्या. बॉलआउटमध्ये संघ सेमीफायनलमध्ये गेला होता. बॉलआउट मध्ये AR सुपरस्टार मागे राहिला होता, तर तो 4था क्रमांकाचा बक्षीस क्रमांक राहिला. AR सुपरस्टार आपण यायचं. शपथ मैशिद मुल्ला लगेच या, चला खेळाडू आहे तुम्ही. AR सुपरस्टार या. एलन शेख आपण यायचं आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आणायची आहे. अरुण माने सर, तेजेंद्र सिंग सर आणि कमलेश वारिया सर, आपण तिघांनी यायचं आहे. मनीष पटेल आपण चौघांनी या प्लीज. चला बॉलआउटच्या हिशोबाने आपण हे प्राइज देतोय. बॉलआउटमध्ये संघ मागे राहिला होता, त्या अनुषंगाने 4था बक्षीस क्रमांक दिला जाईल AR सुपरस्टार या संघाला. बघा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मध्ये पाहिले तर 5 विकेट्स विरुच्या नावावर होते, त्यांनी 98 धावा बनवल्या. परंतु संघ सेमीफायनल पराभूत झाला. 175 धावा त्या खेळाडूने बनवल्या. तो खेळाडू आहे प्लेअर ऑफ द सिरीज, नाव आहे मुझम्मिल खान. AR सुपरस्टारचा खेळाडू मुझम्मिल खान. 175 धावा त्याने ठोकल्यात. अलेन आपण यायचं किंवा मेसेज द्यायचं. चला मुझम्मिल आहे का. हा, शपथ मुल्ला याला आपण प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीची ट्रॉफी देतो. 175 धावा त्याने ठोकल्या त्या स्पर्धेमध्ये. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. मुझम्मिल खान नाहीये, मुंबईवर इकडे पोहोचला होता, चांगली बॅटिंग त्याने 175 धावा बनवल्या. तो ठरलाय मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट.
यानंतर द्वितीय बक्षीस क्रमांक आपण देणार आहोत. विनंतीशील संघ जानदारचा काटाळे संघ या. जितम जितम आपला संघ घेऊन या. चला जितम करत यायचं आपण सगळ्यांनी यायचं. चला पुढे या. सगळ्यांनी या प्लीज. पूर्ण आसिफ दाणे साहेब असतील तर पाहिलं गेलं तर हनीफ लुलानिया साहेब असतील, तसंच रफिक लुलानिया साहेब आहेत, जावेद लुलानिया साहेब आणि मोहम्मद साद लुलानिया. आणि पाहू शकाल खूप चांगला ही स्पर्धा राहिली. आपण पाहू शकाल फॅशन फ्युजन बुटीक यांच्यामध्ये कॅप सुद्धा मला प्रोव्हाइड केले गेले आणि ट्रॉफी सेकंड प्राइजची ट्रॉफी आपण पाहतोय दिल्या जातील. हा दुसरा बक्षीस क्रमांक आपण देतोय. बक्षीस क्रमांक सेकंड 50,000 रुपये कॅश प्राइज. हा सगळे बसून घ्या, खाली बसून घ्या मित्रांनो. जितेश सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. चला प्लीज. हा खाली बसून घ्या. एकदा मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. या संघासाठी नक्कीच खूप चांगला खेळ सांगितलाय आणि पाहू शकाल टॉप 2 मध्ये संघ पोहोचला आणि जानदाराचा काटाळे संघ हा ठरला या स्पर्धेमध्ये रनअप संघ. पूर्णमची ओवी ग्रुपची कमिटी आहे, पूर्णमचे मान्यवर आहेत. त्या अनुषंगाने आपण ही स्पर्धेमध्ये द्वितीय बक्षीस क्रमांक देतोय. मुन्ना शेख, मुन्ना लगेच पाहू शकाल खूप चांगले हे क्षणचित्र टिपले जात आहेत. आदित्य पाटील राहतो के गातील आदित्य पाटील आमचे फोटोग्राफर खूप चांगलं काम करतायत. हडलक जितम खूप चांगला खेळ तुम्ही साकारला. अप्रतिम खेळ राहिला. जिद्देश जिद्दीने खेळ तुम्ही साकारा. यानंतर जर पाहिलं गेलं तर एनुद्दीन चॅम्पियन संघाची आपण ट्रॉफी देणार आहोत. जो संघ ठरलाय घरात मराठा वॉरियर्स सातपाडी संघ यायचा अवधूत आणि संघ पूर्ण या. चला प्रत्येकाने येऊन इकडे नारायणपूर बसून घ्यायचंय. विरूया वीरेंद्र बाबरे चला प्लीज. प्रत्येक खेळाडू इकडे यायचंय. आपण ही चॅम्पियन ट्रॉफी देतो. 1,00,000 बक्षीस क्रमांक आणि पाहू शकाल सुरेख अप्रतिम ही ट्रॉफी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या सातपेटेकरांसाठी. घरात मराठा वॉरियर्स बाहुबली सिद्धू सुद्धा आलाय. पाहू शकाल सातपाडेकर बसून घ्या, खाली लाईनअप मध्ये बसून घ्या प्लीज. प्रत्येकाने खाली बसून घ्या. जर पाहिलं गेलं तर चॅम्पियन ठरलाय तो म्हणजे संघ सातपाडी. घरात मराठा वॉरियर्स सातपाडीकर ठरलाय चॅम्पियन या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय. नक्की पाहू शकाल हे खूप सुरेख क्षणचित्र पाहू शकाल. अवधूत कामत यांच्या नेतृत्वामध्ये संघ चॅम्पियन ठरला आणि विक्टी ओवी ग्रुपने करून दाखवलाय. ओवी ग्रुपचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पाहू शकाल खूप चांगली साथ राहील. सर्व धर्म संभाव असा असणारा ग्रुप असणार. तेजेंद्र सिंग साहेब असतील, अरुण माने साहेब, मनीष पडे साहेब, कमलेश वरिया सर, तसंच सनी सिंग साहेब असतील, जावेद लुलाने आणि स्वप्न साकार झाला एनुद्दीन सय्यद यांचा. त्याचा पण नक्की धन्यवाद करूया. अप्रतिम क्रिकेट मागे 6 दिवसामध्ये आपण पाहिलं. आणि सगळ्यांना बसून घ्यायचं प्लीज. सगळ्यांना बसून घ्यायचंय. एनुद्दीन सय्यद आणि जावेद लुलानिया एनुद्दीन सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये ही आपण स्पर्धा पार पाडली. खूप चांगलं काम राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच पाहू शकाल खूप चांगली स्पर्धा राहिली. महबूब सय्यद साहेब सुद्धा आहेत आणि अप्रतिम क्रिकेट राहिलं जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद.
रूल क्या बोलता है, बॉल आउट का रूल क्या, अपने अनाउंस किया नहीं, तो क्या मांगता है उसको थर्ड प्राइज मांगता है। मैंने फोन किया जो रूल के हिसाब से सात पेटी के साथ जो पानी मारी सात पेटी उसके साथ जो हारी फैमिली उसको प्राइज दिया जाता है। केवल बोलता नहीं बॉल आउट रूल ऊपर तो वो कैसा करेंगे। क्या धोनी करेगा क्या